आज आपण जे विचार आपण आज तुमच्या समोर मांडणार आहोत तो विचार म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेलं जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये आपलं आई वडील आणि घरची लोक कसे आपल्याबद्दल समाधानी असतात या संदर्भात आपण 2 मिनिटं बोलणार आहोत। आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जर विचार करायचा झाला तर आपण आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान कशात आहे हे पाहणं गरजेचं ठरतं। आपल्या आईवडिलांचं समाधान कशात असतं? आज तुम्ही लहान मुलं आहात, त्यांचं समाधान तुमच्या छोट्या छोट्या प्रगतीमध्ये त्यांचं समाधान होतं, त्यांचा चेहरा एक प्रफुल्लित होतो, त्यांच्या मेंदूमध्ये एक वेगळ्या प्रकारचं द्रव्य तयार होतो आणि ते आनंदी होतात, सद्गतीत होतात। ते खूप कष्ट करत असतात आई वडील आपल्यासाठी आणि त्या कष्टाचा पारावर त्यांना नसतो, परंतु तुमच्या छोट्या छोट्या प्रगतीमध्ये ते खूप आनंदी असतात। बाळांनो, लक्षात ठेवायचं, आपण आपल्यातला बदल हा दिवसागणिक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आपण काल होतो त्याच्यापेक्षा आज आपल्यात प्रगती असली पाहिजे। आपण 1% दर दिवशी आपल्यात बदल होत गेला पाहिजे। आपले ॲटॉमिक हॅबिट्स आपण आपल्याला लावून घेतलं पाहिजे। कारण खरोखर सांगतो, एखाद्याचं पालक सकाळी कामाला जातात, संध्याकाळी येतात, खूप कष्ट करतात। एखाद्याचे पालक 2-2 दिवसांनी घरी येत असते, काहींचं महिनाभर येत नसते। तर या सगळ्या गोष्टी जे करत राहतात ते पालक निव्वळ आणि निव्वळ तुमच्यासाठी करतात। त्यांच्या जगण्याची उमेद हे तुमच्या चेहऱ्यावरती असतं आणि त्यांना प्रफुल्लित करायचं जर असेल तर तुमची जबाबदारी आहे बाळांनो, दररोज आपल्यात बदल होणं गरजेचं आहे। आपण चांगलं राहणं गरजेचं आहे। आपल्या आईवडिलांच्यासाठी आपण चांगलं राहणं गरजेचं आहे। आपली प्रगती पुढे झाली, भविष्य आपण मोठं केलं किंवा आपण मोठ्या नोकरीला लागलो, त्यांची अशी अपेक्षा नसते की सगळंच काहीतरी ते तुम्ही त्यांची सेवा करावी, असं अजिबात नसतं। फक्त असतं मत एकच, कुठेही असू दे माझं मूल सुखी असलं पाहिजे, हे एकच स्वप्न आई वडील पाहतो। बाळांनो, तुमच्या आई वडिलांच्यासाठी तुम्ही कष्ट करा, चांगलं राहा, प्रामाणिक राहा आणि या प्रामाणिकपणामध्ये तुमचं यश तुमच्या हातामध्ये यावं, हा दृष्टिकोन तुम्हाला यावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा। तुमच्या आई वडिलांच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा। पास के मार्ग पर बैठ जाएं, आराम से सुखपूर्वक जिस आसन में आराम से बैठ सकते हैं उसी आसन में बैठे। कमर, पीठ, गर्दन सीधे, आंखें बंद रखें। ध्यान के समय हमेशा आंखें बंद रहनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन भटक जाएगा, तो आंखें बंद ही रहेगी। जो लोग ऐनक लगाते हैं वो ऐनक उतार कर ध्यान करेंगे। मुंह भी बंद रखें, सांस मुंह से नहीं लेना है,
नासिका से लेना है। तो सारा ध्यान नासिका के द्वारों पर, सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है। बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें।